सिंधूमधलं इतक्या जमिनी राज्य सरकारने तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये कळवून यामध्ये वनक्षेत्राची नोंद घेतलेली आहे। मंत्री महोदयांनी ह्याच्यावरती जे उत्तर दिलं, मंत्री महोदयांचं काम अतिशय चांगलं आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। पण अधिकारी चुकीची ब्रीफिंग देत असल्यामुळे हा विषय अतिशय गंभीर बनलेला आहे। मी माझ्या मूळ प्रश्नामध्येच विचारलं होतं की हा 42,242 जो हेक्टर फिगर आलेला आहे तो मुळात मी जनरेट केलेला आहे, तो सरकारकडे कसा आला, हाच माझा विषय होता। एक विषय तो आहे, त्याच्यावरती उत्तर मला मिळालेलं नाही। विषय दुसरा असा आहे, सुप्रीम कोर्टामध्ये मग आपण जी नोंद पाठवलेली आहे ती कुठल्या आधारावर पाठवलेली आहे? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अशी जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाहीये, नोंदच नाहीये। मी प्रांताला विचारलं, मी तहसीलदारांना विचारलं, मी बीडीओला विचारलं, मी कलेक्टरांना विचारलं, मी माहितीच्या अधिकाऱ्याला विचारलं, सगळ्यांना विचारल्यानंतर मी एक ढगातून हा फिगर काढलाय, याची कुठे नोंद नाहीये साहेब। मग सरकारने मला जी मॅच करून दिलेली ही जी फिगर आहे ती आली कुठून? एक माझा मूळ प्रश्न तोच होता। दुसरा प्रश्न, मग सुप्रीम कोर्टामध्ये आपण जे प्रेझेंटेशन केलं ते प्रेझेंटेशन कुठल्या आधारावर केलं? आधार नाहीये साहेब जिल्ह्यामध्ये। तुम्ही आता कलेक्टरना फोन लावा की वन खात्यामध्ये नोंद असलेल्या जमिनी तुमच्याकडे किती आहेत, त्यांच्याकडे फिगरच नाहीये। अशा परिस्थितीमध्ये काय होतंय अध्यक्ष महोदय की जेव्हा आपण, आमचं एक गाव आहे कुडाळ तालुक्यामध्ये पुळास नावाचं, 14 घरकुलासाठी तिथे पंतप्रधान आवास योजनेमध्ये तिथे ती स्कीम सँक्शन झालेली आहे, परवानगी मिळालेली आहे। आता वन असल्यामुळे 7/12वर त्यांना साहेब 1.5 वर्षापासून वन खात्याच्या खेपा मारायला पडतायत, त्यांना परवानगी मिळत नाहीये। ते 1.5 वर्षापासून वन खात्यामध्ये चाललेत की आम्हाला परवानगी द्या, घरकुल हे पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये वन खातं त्यांना 1.5 वर्ष झालं परवानगी देत नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा, आणि मंत्री महोदय जेव्हा ह्याचा सर्वे झाला, जसं तुम्ही म्हणता सर्वे झाला साहेब, सर्वे पण चुकीच्या पद्धतीने झाला, तो सॅटेलाइटच्या आधारावर झाला। आता सॅटेलाइटच्या आधारावर झालेला सर्वे, त्याच्यामध्ये शाळा आल्या, त्याच्यामध्ये मंदिरं आली, त्याच्यामध्ये शेती आली, त्याच्यामध्ये सगळेच आमचे जवळपास 300 गावं आली। आता अध्यक्ष महोदय, एकंदरीत जर आपण क्षेत्रफळ सिंधुदुर्गाचं बघितलं तर 5.5 लाख हेक्टरचं आहे। जर तुम्ही साहेब आमच्या जिल्ह्यावर पडलेली आरक्षणं किती आहेत, जर आरक्षणं किती आहेत जर तुम्ही त्याचा हिशोब लावला तर साहेब आकारी पड 1700 पेक्षा जास्त हेक्टर आहे, सागरी CRZ 600 पेक्षा जास्त हेक्टर आहे, कबुलायतदार गावकर 400-700 पेक्षा जास्त हेक्टर आहे, वनसंज्ञा व खासगी वने 38,643 हेक्टर पेक्षा जास्त आहे। इको सेन्सिटिव्ह जे सर्वात मोठं आमच्या जिल्ह्यावर ज्याचं क्षेत्रफळ आहे ते 2,97,000 आहे। हे सगळं अंदाजित सांगतो साहेब। अध्यक्ष महोदय, ही माझी फिगर आहे, शासनाची नाही। त्याच्यामध्ये खारपुटी क्षेत्र 473 हेक्टरची आहे साहेब। हे सगळं जर आपण मोजलं तर हे 2.25 लाख हेक्टर पर्यंत होतं। सरकारच्या नोंदीप्रमाणे नाही, ह्याला विचार त्याला विचार, ह्या अधिकाऱ्याला पकड त्या अधिकाऱ्याला पकड, त्याच्यातून ही फिगर जनरेट झालेली आहे। म्हणजे क्षेत्रफळ किती? 5.5 लाख हेक्टर। आणि आमची रिझर्वेशन मध्ये चाललंय किती? त्याच्यामध्ये सर्वात जास्त वन खात्याकडे आहे। वन खातं काय उत्तरच द्यायला तयार नाही आम्हाला त्याच्यावरती। त्यांचे अधिकारी आम्हाला काय सांगायलाच तयार नाही की तुमच्या ह्या जमिनी मिळणार आहेत की मिळणारच नाहीयेत, आम्हाला सांगायला तयार नाहीत साहेब। प्रायव्हेट फॉरेस्ट जेव्हा सॅटेलाइट पडलं आणि सॅटेलाइट थ्रू रिझर्वेशन पडली साहेब, तुम्हाला एक सांगतो अध्यक्ष महोदय, 98% सिंधुदुर्गामध्ये ही प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, ह्याची नोंद झालेली आहे। म्हणजे गव्हर्नमेंट फॉरेस्ट फक्त 2% आहे। वन खात्याने कधीतरी याच्यावरती उत्तर द्यावं। 2% गव्हर्नमेंट फॉरेस्ट म्हणजे आम्ही मागतोय कुठल्या जमिनी? आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मागतोय आम्ही। प्रायव्हेट फॉरेस्टचा अर्थ काय होतो अध्यक्ष महोदय की जेव्हा प्रायव्हेट शेती करणारे जे शेतकरी होते त्यांच्यावरती रिझर्वेशन जेव्हा टाकण्यात आलं त्याला प्रायव्हेट फॉरेस्ट मधून त्याची गणना झाली, आणि म्हणून 98% आमच्याकडे प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत का? वन खात्याने एकदा जाहीर करून टाकावं। माझा प्रश्न लक्षवेधीप्रमाणे असा आहे की तुम्ही याच्यावरती रिसर्वे करून आमच्या ह्या प्रायव्हेट जमिनी आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या कबुलतदार, आमच्या गावकऱ्यांना, आमच्या आकारीपड शेतकऱ्यांना जिथे जिथे आमच्या जमिनी वन खात्याकडे गेलेल्या आहेत, रिसर्वे, टाइम बाउंड रिसर्वे
नुसतं आम्ही रिसर्वे करणार ह्याच्यावरती आम्हाला विश्वास नाही. टाइम बाउंड रिसर्वे करणार का? आमच्या ह्या सगळ्या जमिनी तुम्ही रिलीज करून देणार का? परत शेतकऱ्यांना देणार का? हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर माननीय निलेश राणेजी, हे जे फिगर्स आहे ना, हे फिगर्स काही ठीक आहे, तुम्ही वेगळा सर्वे केला असेल त्याबद्दल माझं दुमत नाही आहे, पण ऑलरेडी हे सुप्रीम कोर्टाला माझ्याकडे ॲफिडेविट आहे सुप्रीम कोर्टातलं, जे ॲफिडेविट तेव्हा दिलं होतं. मी पूर्ण होऊ द्या, मी पूर्ण होऊ द्या. त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या मतदारसंघ जिल्हा हा संपूर्ण आरक्षणामध्ये भरकटलेला आहे. म्हणजे कसं त्या जिल्ह्यांनी आता खूप अडचणीत आलेला जिल्हा आहे. 5,20,700 हेक्टरपैकी हे खरं आहे की 2/3 आरक्षण वेगवेगळे आहे, म्हणजे वेगवेगळं राखीव झालं आहे. त्यामुळे बाकी जे आकारी पळ वगैरे वगैरे जे काही राज्य शासनाच्या अधिकारात जे विषय आहेत त्याबद्दलचं वेगळं सर्वेक्षण वेगळा काही विचार हा शासन करू शकेल. पण सुप्रीम कोर्टामध्ये जे आपण क्षेत्र ऑलरेडी आयडेंटिफाय करून तेव्हा आज नाही तेव्हा केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे 1997 मध्ये गोदावरमच्या केसमध्ये. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक मधात एक याचा डेव्हलपमेंट झाला आहे. मधल्या काळामध्ये या गोदावरी